जेव्हा अधिकाराचा अहंकार संपतो आणि कर्तव्य ही जबाबदारी वाटू लागते, तेव्हा स्वराज्य स्थापन होतो, तो सुराज्य होतो. जे शिवरायांनी करून दाखवलं, बाबाजींनी करून दाखवलं. आज इथे ही जी संकल्पना तुमच्या समोर मांडत आहोत, यात सुद्धा हेच आहे. मी फक्त भारतीय शिक्षण संस्था परिवारासमोर एक संकल्पना ठेवली आणि सदानंद बोरकर सरांनी होकार दिला आणि संपूर्ण भारतीय शिक्षण संस्था परिवार हा कार्यक्रम स्टेजवर उभा करण्यासाठी प्रत्येक कर्तव्याला आपली जबाबदारी समजू लागला आणि हा कार्यक्रम इथे उभा राहिला. त्यामुळे आज जो माझा इथे सत्कार केला तो माझा एकट्याचा नसून मी संपूर्ण भारतीय शिक्षण संस्था परिवाराला तो अर्पण करतो आणि माझ्या कार्यक्रमास पुढे जातो. त्या आवाजाने सुद्धा माझ्यासोबत बंडाळी केली आहे, पण शिवाजी महाराजांचा इतिहास मांडायचा आहे तेव्हा तो आवाज मला पूर्णपणे दगा देणार नाही अशी आशा बाळगतो आणि सुरुवात करतो. आपण दरवर्षी शिवजयंती साजरी करत असतो. ही शिवजयंती आपण का साजरी करायची हेही समजून घ्यावे लागेल आणि तेव्हाच आम्हाला कळेल की काय होता शिवबा आणि का करावी त्याची जयंती साजरी. तेव्हा सादर करीत आहोत शिवाजी महाराजांचा रोमहर्षक जीवनपट सांगणारा नृत्य निवेदनाचा कार्यक्रम शिवगाथा. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात गाजत होती निजामशाही आणि आदिलशाही. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा. या दोन सुलतानांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपापसात वाटून घेतला. ते मनाने उदार नव्हते. प्रजेवर व्हायची ती आमचीच माय माऊली. पोरके व्हायचे ते आमचेच भाऊ बंद. घरं जळायची तीही आमची. शेती उद्ध्वस्त व्हायची ती आमचीच. येथील रयत सुखी नव्हती. ना कुणाला उघड उघड उत्सव साजरे करता येत होते, ना कुणाला पूजा पाठ. ना कुणाला खायला पोटभर अन्न मिळे, ना कुणाला राहायला सुरक्षित घर. सगळीकडे नुसता अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख धुंदी माजली होती. रयतेचा कुणी वालीच उरला नव्हता. जणू काही रस्त्यावर प्रत्येकाच्या संसाराचा खेळच मांडला होता.
जनतेचा छळ थांबवावा असे प्रत्येक माणसास वाटत होते. जनता हतबल झाली होती, भयभीत झाली होती. पण याही परिस्थितीत ज्यांना सामान्य जनतेबद्दल कळवळा होता, आस्था होती, असे एक घराणे निजामशहाच्या चाकरीत पुणे व सुपे येथील जहागिरी सांभाळत होते. आणि ते कर्तबगार घराणे म्हणजेच वेरूळचे भोसले घराणे. होय, शहाजी राजे भोसले. शहाजी राजे भोसले हे त्यावेळेसचे जहागीरदार. मात्र त्यांनी कधीही सर्वसामान्य जनतेचा छळ केला नाही की कुण्या आया बहिणींच्या अंगावर हात घातला नाही. असं असलं तरी ते शेवटी निजामाचे चाकरच. निजामाच्या दबावाखाली दबल्या गेलेले. त्यांना ना उघड पीडित जनतेसाठी लढता येत होतं, ना निजामांविरुद्ध बंड करता येत होता. मात्र या महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे राज्य या मातीत निर्माण व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा. येथील भयभीत जनतेला अभय मिळावा हे त्यांचं स्वप्न. आणि या स्वप्नपूर्तीसाठीच त्यांनी निडर, धाडसी, कुलीन अशा लखुजीराव जाधवांच्या कन्येशी विवाह केला. आणि ती कन्या म्हणजे जिजाबाई. होय, जिजाबाई लखुजीराव जाधव. जिजाबाई या महाराष्ट्राच्या मातीतील एक रणरागिणी, जिने जंगलातल्या अक्राळ विक्राळ सिंहाच्या पायातला काटा काढण्याचा धाडस केला, ती जिजामाता. ती जिजामाता भोसले घराण्याची कुलवधू होती. एके दिवशी गरोदर जिजामातेला एका बाईने सहज विचारलं, जिजे, तुला काय करावेसे वाटते ग? काय म्हणाली असेल जिजामाता? म्हणाली असेल, चिंच खावीशी वाटते, आंबा खावासा वाटतो, बोर आवडते. मग मला घोड्यावर बसून तलवार फिरवावीशी वाटते. बापरे. बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, ते हे असे. गरोदर असताना जिजामातेला काय करावेसे वाटते? तर घोड्यावर बसून तलवार फिरवावीशी वाटते. आणि मग तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीच्या नगाऱ्यात सनई चौघडा वाजत होत्या. आणि अशा मंगल प्रसंगी जिजामातेच्या पोटी पुत्र जन्मला.
महाराष्ट्रातील बालपण फार धामधुमीत गेले. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ सुरू झाली आणि शेवटी कर्नाटकमध्ये गेल्यावर या मायावर बसायला शिकले. कुस्ती, दांडपट्टा, भाला, तलवार यात तरबेज झाले आणि आता शहाजी राजांनी पुणे येथील जहागिरीची जबाबदारी जिजाऊ आणि शिवरायांवर दिली. शिवराय जिजामातेसोबत जेव्हा कर्नाटकातून पुण्यास आले तेव्हा त्यांनी पाहिलं शत्रूंनी पुणे हे गाव नेस्तनाभूत करून टाकलं आहे. भीतीने सारे लोक गाव सोडून दूर निघून गेले आहेत. शेती ओसाड पडली आहे. रानात नुसते लांडगे माजले आहेत. शिवराय पुण्याला येताच त्यांनी प्रथम लोकांना पुण्यास परत येण्याचे आवाहन केले. लोकांनी त्यांना ओ दिली. पुणे परत गजबजू लागले. शिवरायांनी सर्वप्रथम शेतामधून सोन्याचा नांगर फिरवला, कारण त्यांना माहित होतं उपाशी पोटी स्वराज्याचं स्वप्न म्हणजे नुसतं मृगजड. आधी इथल्या माणसाचं पोट भरलं पाहिजे, मगच स्वराज्याचा विचार, आणि म्हणूनच आधी पोट भरण्याचा विचार केला. लोकांना शेतीची आवड लागावी म्हणून शिवरायांनी शेतसारा माफ केला. शेतकरी शेते पिकवू लागले. पिकवू लागली खरी, मात्र उभ्या पिकात लांडग्यांनी आणि डुकरांनी नुसता हैदोस माजवला. तेव्हा या जंगली शापदांचा बंदोबस्त करणे फार गरजेचे होते. तेव्हा या शापदांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी लोकांच्या टोळ्या निर्माण केल्या. लांडगे मारणाऱ्यास बक्षीस जाहीर केले. आता झपाट्याने मावळ्यांची शेती बहरू लागली आणि शिवराय हळूहळू स्वराज्याचे स्वप्न या मावळ्यांमध्ये रुजवू लागले. मावळ्यांच्या पोरांना घेऊन जंगलात जा, चोरवाटा शोध, भुयारात शिर, घोड्यावर बस, भाला फेक असे नाना तऱ्हेचे खेळ सुरू झाले. शत्रू सुगावा लागू नये म्हणून आम्ही विटीदांडूचा खेळ खेळतोय असे लोकांना भासवून शिवराय मावळ्यांना तलवारी आणि भाल्यांचे प्रशिक्षण देत असत. आणि एक पोऱ्या झाडावर बसून कोणी इकडे येत आहे का ते बघत असे, आणि कोणी येत असलाच तर एखाद्या पक्षाचे आवाज काढून शिवरायांना सुचवत असे. तेव्हा सारे मावळे तलवारी झाडी झुडपात तप्पर आणि विटीदांडूचा खेळ सुरू होई. यातील बहिर्जी नायकांचा प्रसंग मोठा मजेदार. बहिर्जींनी शिवरायांना कधीच पाहिलं नव्हतं, मात्र भेटण्याची उत्सुकता फार. तेव्हा बहिर्जी महाराजांना भेटण्यास तिथे आले. दिवस उन्हाळ्याचे होते, म्हणजेच वैशाख महिना सुरू होता. बहिर्जी दिसताच खोऱ्याने मोराचा आवाज काढला. तलवारी झुडपात तपल्या, विटीदांडू सुरू झाले. बहिर्जी आत येताच शिवराय बोलले, काय रे, कशाला आलास इथं? राज, तुम्हा बघाया आलोया. तुम्हा बघायची लय इच्छा होती म्हणून आलो. काय करतायसा तुम्ही? काय करताय म्हणजे? दिसत नाही का तुला विटीदांडू खेळतोय? खरंच का राज? म्हणजे काय, विटीदांडूच खेळतोय की? शिवराय जरा चकाकलेच. म्या खेळू का तुमच्या संग? नाही नाही नाही, तुला गडी नाही इथं कोणी. शिवराय त्याला घालवण्याच्या हेतूने बोलले. बहिर्जी म्हणाला, बर ठीक आहे राजा, निघतो म्या. पण एक सांगू का? सांग. तुमचा पोऱ्या मोराचा आवाज हुबेहूब काढतोया, पण त्याला हेही सांगा वैशाखात मोर वरडत नाही. शिवराय चकाकलेच. त्यांना लगेच लक्षात आलं की आपला डाव या पोराच्या लक्षात आला आहे. मात्र पोरगाही कामाचा आहे, चौकस आहे, ज्ञानी आहे. त्याला लगेच थांबवलं आणि आपल्यात सामील करून घेतलं. आणि हाच बहिर्जी पुढे जाऊन गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक झाला. आणि शिवरायांनी केलेल्या प्रत्येक मोहिमेत गुप्तहेर म्हणून बहिर्जी नाईकांचा सिंहाचा वाटा राहिला. खरंच शिवरायांची माणसं ओळखण्याची आणि माणसं जोडण्याची वाखाणण्याजोगी कला त्यांच्या बालवयातच दिसून येते. आणि अशा प्रकारे शिवरायांनी 12 गावातील मावळे गोळा केले आणि 26 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरात काय आश्चर्य! आम्ही शिवाजी राजे शहाजी राजे भोसले शपथ घेतो आहोत की या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू.
या देशी राज्य व्हावी तो स्त्रीची इच्छा. बोला हर 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 हर. साम दाम दंड भेद या चारही तत्वांचा वापर करून शिवरायांनी बारा मावळातील वतनदार देशमुख मंडळींना एकत्र आणले. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरड, हैबतराव शिडमकर, बाजी पासलकर, विटोजी शितोडे, जेधे, पायगुडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी आता शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळात जणू काही स्वराज्याची घोडदौडच सुरू झाली. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. पतिपत चंद्रलेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता. प्रतिपत चंद्रलेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता. शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. अर्थ असा, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. आता शिवरायांनी आदिलशहाला गाफील ठेवून आदिलशहाचे एक एक किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. स्वराज्यात जिंकलेला पहिला किल्ला म्हणजेच तोरणागड. या तोरणागडावर शिवरायांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले आणि या किल्ल्याची मरम्मत करताना काय आश्चर्य! साफसफाई करणाऱ्या कामगारांना सुवर्ण मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी सापडल्या. जणू हे भवानी मातेने स्वराज्याला दिलेले आशीर्वादच. आणि म्हणूनच या घागरीतील एकाही सुवर्ण मुद्रेला हात न लावता कामगारांनी 4ही घागरी शिवरायांकडे सुपूर्द केल्या.
बघा काय तो प्रामाणिकपणा. मराठे असे प्रामाणिक होते म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. आता या सापडलेल्या धनाच्या भरोश्यावर स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा गडापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला होता मुरुंब देवाचा डोंगर. महाराजांनी तो घेतला. हा मुरुंब देवाचा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता. शिवाय त्या ठिकाणी आदिलशहाने एक किल्ला अर्धवट बांधून तसाच सोडून दिला होता आणि त्या ठिकाणी पहाराही दिलाच. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा बेत ठरला. दिवस ठरला, योजना आखली आणि सवंगड्यासह शिवराय डोंगरावर चढले. गडावर भगवा झेंडा फडकला. अर्धवट बांधलेला किल्ला पूर्ण केला. लोहाराने भाता फुंकला. सुतार, गवंडी, मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. आणि यानंतर शिवरायांनी मागे फिरून कधीच पाहिले नाही. गडा मागून गड जिंकत गेले. कोंढाणा, पुरंदर, रोहिडा असे महत्वाचे किल्ले आता स्वराज्यात सामील झाले. मात्र या घटनांची जेव्हा आदिलशहाला माहिती लागली, त्याने लागलीच शहाजीराजे व शिवरायांना याचा जाब विचारला. शहाजीराजांना मोठा पेच पडला. आता आदिलशहाला काय उत्तर देऊ? पण शिवरायांनी मोठ्या चतुराईने आदिलशहास उत्तर दिले. बादशाह सलामत, आम्ही आपले जहागीरदार. आम्ही आपल्या शब्दाबाहेर नाही, पण जहागिरीचा कारभार सुरळीतपणे चालवता यावा म्हणून आम्ही काही किल्ले घेतले. ते आदिलशहाच्या हितासाठीच. यात आमचा दुसरा कोणताही हेतू नाही. या उत्तराने आदिलशहाचे समाधान तर झालेच, शिवाय तो शिवरायांबद्दल गाफीलही राहिला. काय ते शिवरायांचे बुद्धिचातुर्य आणि काय ती अलौकिक बुद्धिमत्ता. धन्य तो राजा आणि धन्य ते स्वराज्य.
निवडा झाले. शिवराय सांगतील ती कामगिरी बजावायला ते तयार असत. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठीच मरायचे असे ते मानत. साधी भोळी मराठमोळी माणसं ती. त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत असे. पण तांदळात जसे काही खडे असतात ना, स्वराज्यातही होतेच. त्यांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा फार हेवा वाटे. खंडोजी आणि बाजी घोरपडे या सरदारांनी शिवरायांविरुद्ध कोंढाणा भागात धुमाकूळ माजवला. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे खास मेहुणे. त्यांनीही शिवरायांच्या विरोधात कुरघोड्या केल्या. शिवरायांच्या जवळचे नातलग संभाजी मोहिते यांनी तर सुपे परवाना उद्ध्वस्त करण्याचाच कट रचला. मात्र शिवरायांनी यातील कुणाचीच दाढ शिजू दिली नाही. कर्तव्यासमोर नाते गोते बाजूला सारीच शिवरायांनी साऱ्यांचाच समाचार घेतला. आता शेवटी प्रश्न उरला तो फक्त एकच, आणि तो म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे. होय, जावळीचे यशवंतराव मोरे. त्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला आणि म्हणून ते चंद्रराव मोरे. आता मोरे यांच्या हातात यावेळेस रायरीचा अजिंक्य किल्ला होता. होय, रायरीचा अजिंक्य किल्ला. कारण आजपर्यंत हा किल्ला कोणीही जिंकू शकले नव्हते. त्याचे कारणही तसेच. रायरीचा अजिंक्य किल्ला वसला होता जावळीच्या घनदाट जंगलात. आणि हे जावळीचे जंगल इतके घनदाट की भर दिवसाही तेथे सूर्यकिरणांना प्रवेश नाही. नुसता वाघ आणि अस्वलांचा तिथे संचार. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाचीच जाळी. सोबतच रायरीचा किल्ला अवखड आणि भक्कम होता. त्यामुळे जावळीत घुसायलाही भल्या भल्यांना घाम फुटे. मात्र ती हिंमत केली शिवरायांनी. त्याचे कारण असे की चंद्रराव मोरे हे शिवरायांमुळे गादीवर बसले. मात्र गादीवर बसताच ते शिवरायांचे उपकार विसरले आणि कोण शिवाजी, कुठला शिवाजी असे म्हणू लागले. एवढेच नाही तर स्वराज्यावर स्वाऱ्याही सुरू केल्या. आणि म्हणून स्वराज्यावर वाकडी नजर ठेवणाऱ्या चंद्रराव मोरेंना धडा शिकवावा म्हणून शिवराय आपल्या सवंगड्यासह जावळीच्या जंगलात घुसले आणि मोऱ्यांच्या सैनिकांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र मोऱ्यांचे सैन्य अफाट, शिवरायांचे मावळे मुठभर. प्रसंग कठीण होता. शिवरायांची शक्ती अपुरी होती. मोऱ्यांसमोर शिवाजी म्हणजे हत्ती पुढे मुंगी. मात्र कधी कधी हत्तीलाही मुंगी पुढे नतमस्तक व्हावं लागतं आणि तेच घडलं. ही लढाई चक्क 4 महिने चालली. पण सरतेशेवटी चंद्रराव मोरेला शिवरायांच्या गनिमी काव्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं आणि रायरीचा अजिंक्य किल्ला पहिल्यांदाच शिवरायांनी जिंकला. हरा हरा, जय भवानी. आणि हा रायरीचा अजिंक्य किल्ला म्हणजेच किल्ले रायगड. रायगडावर भगवा फडकला आणि महाराजांचे स्वराज्य होते त्याहूनही दुप्पट झाले. रायगड हाती येताच शिवरायांचा पराक्रम पंचक्रोशीत पसरला आणि आदिलशहाला जेव्हा ही बातमी लागली, आदिलशाही हादरली. आणि आदिलशहासमोर फक्त एकच प्रश्न, शिवाजीचा बिमोड करायचा कसा? कोण करेल शिवाजीचा बंदोबस्त? कौन लाएगा हमारे सामने शिवाजी को, जिंदा या मुर्दा? याला कोण घालील
इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुडणार, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्ता, परंतु लहानपणी पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा, अशा वाघिणीचा त्योच्छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला. आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची. आणि करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी. करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी. करील काय कल्पना युक्तीची, हजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाच्या शामियान्यात खान दौलत गुलेत आला, खान दौलत गुलेत आला. सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा.
येतानाच त्याच्या हत्तीला वेश पासून मारून टाकण्यात आलं होतं. मोहिमेवर निघताना सरदाराचा हत्ती मरणे म्हणजे मोठे अपशकुन मानले जायचे आणि त्याच ठिकाणी खानाच्या सैन्याचे मनोबल खचले. दुसरा प्रसंग असा, शिवरायांनी अफजल खानाच्या आवडीनिवडी माहीत केल्या आणि खानाला टरबूज खूप आवडतं हे माहिती होताच प्रतापगडाखाली टरबुजांचा बाजार भरवला आणि सर्वोत्तम दर्जाच्या टरबुजाच्या दुकानात स्वतः सोंग घेऊन बसले. या टरबुजांची गंमत अशी, प्रत्येक टरबुजाला एक हात देत ठेवला होता. खान बाजारात आला. त्याच्या सेवकांनी सांगितलं, यहाँ पर है सबसे बेहतरीन टरबूज. खान तिथे आला, एक टरबूज उचलून खाऊ लागला. त्यावेळेस टरबुजाचा देठ त्याच्या अंगरख्यात बसला आणि जसजसा खान टरबूज खाऊ लागला तसतसा त्याचा अंगरखा वर खाली होऊ लागला. जसजसा खान टरबूज खाऊ लागला तसतसा त्याचा अंगरखा वर खाली होऊ लागला. आणि महाराजांना दिसलं अंगरख्याच्या आत अफजल्या चिलखत घालून आहे, मात्र याचा देह भला मोठा असल्याने चिलखत त्याच्या बेंबीपर्यंतच आहे. आणि बस शिवरायांनी बेत आखला, जर आपल्या मिठीत खान सापडला तर त्याच्या बेंबी खाली सुरा खुपसून कोठरा बाहेर काढायचा. छातीत वार करून काहीच उपयोग नाही. असं होतं महाराजांचं नियोजन आणि अशी होती त्यांची अंमलबजावणी. भान राखून योजना आखायची आणि बेभान होऊन अंमलबजावणी करायची. मात्र गोष्ट इथे संपत नाही. अफजल खान वधाच्या वेळेस महाराजांवर काय परिस्थिती ओढावली होती याचाही आपण विचार करायला हवा. अफजल खानाचा वध झाला 10 नोव्हेंबर 1659 रोजी आणि महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी दिनांक 5 सप्टेंबर 1659 रोजी या जगाचा निरोप घेऊन कायमच्या निघून गेल्या. तेही 2.5 वर्षाच्या शंभू राजांना राजाच्या भरोशावर ठेवून. कल्पना करा, काय परिस्थिती ओढावली असेल महाराजांना. राजांचा दिवस राज्यकारभारात कसा तरी जायचा, मात्र रात्र होताच शयनगृहात प्रवेश करताना सईबाईच्या आठवणी मनात काहून माजवायच्या. महालाच्या खिडकीतून येणारा गार वारा मनास चिरून पार व्हायचा आणि आठवायच्या महाराणी सईबाईंसोबत तासन तास स्वराज्यावर केलेले विचार मंथन आणि मन सुन्न व्हायचे. निद्रिस्त असलेल्या संभाजी राजांच्या मुखकमलावरून हात फिरवताना त्या माय माऊलीची परत आठवण व्हायची आणि मन भरून यायचं. आणि सहसा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून कोसळणारा पाऊस राजांच्या डोळ्यातून पाझरायचा. तरी याही परिस्थितीत महाराजांनी अफजल खानाच्या वधाची योजना आखली. म्हणूनच त्यांना राजनीती धुरंधर असं म्हटलं जातं. म्हणूनच ते क्षत्रिय कुलावतंस शोभतात. यानंतर आदिलशाही फार काळ टिकली नाही. आदिलशहा शिवरायांशी तह करून शिवरायांना शरण आला आणि आता शिवरायांनी आपला मोर्चा वळवला तो थेट दिल्लीचा मुघल बादशहा औरंगजेबाकडे. आणि म्हणूनच औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ता खान याला 1.25 लाख सैनिकांसह शिवाजीला संपवण्यासाठी महाराष्ट्रात पाठवले. शाहिस्ता खान शिरवड, शिवापूर, सासवड अशी गावे नेस्तनाभूत करत करत मंदिरे तोडत तोडत महाराष्ट्रात आला आणि शेवटी पुण्याच्या लाल महालात जाऊन बसला. आता तो लाल महालातून साऱ्या परिसरात धुमाकूळ घालीत होता. रयतेची गुरेढोरे ओढणार, त्यांच्या पिकांची नासधूस असे उपद्रव सुरू झाले. 2 वर्षे निघून गेली तरी तो लाल महाल सोडीना. तेव्हा शिवरायांनी त्याला धडा शिकवण्यासाठी एक धाडसी बेत आखला. 5 एप्रिल 1663 मध्यरात्री लाल महालावर एकदम छापा टाकला. गाढ झोपेत असलेला शाहिस्ता खान काय करावे ते त्याला सुचत नव्हते. एकदम शिवराय त्याच्यासमोर उभे राहिले. हा घाबरला, पळू लागला. शिवराय त्याच्या मागे धावले. खान पुढे राजे मागे, खान पुढे राजे मागे. खानावर वार करणार इतक्यात खानाने खिडकीतून उडी घेतली आणि जीवावर बेतले ते बोटावर निभावले. हल्ल्यात खानाची बोटे छाटल्या गेली
आणि खान घाबरला. त्याला झोप लागेना, अन्न गिळवेना. तो इतका घाबरला की त्याला जागोजागी शिवाजीच दिसे. कधी महालाचा पडदा हल्ला तर आला शिवाजी. सेवकांनी आवाज मारला, हुजूर कोण आहे? आणि म्हणून त्याने लाल महाल सोडला आणि पसार झाला. असं म्हणतात शाहिस्ता खानाला डायरी लिहिण्याची सवय होती आणि त्यात त्याने एक घटना आवर्जून नमूद केली आहे. मध्यरात्री अचानक हल्ला झाल्याने खानाची मुलगी घाबरून एका पिंपात दडून बसली. शिवराय पसार झाल्यावरही तिचा पत्ताच लागेना. त्यामुळे खानाच्या सैनिकांचा निष्कर्ष झाला, मुलीला शिवरायांच्या मावळ्यांनी पळवलं. यावर शाहिस्ता खान उत्तरला, बिनगोड रहा. जर मावळ्यांनी तिला पळवलं असेल तर माझी मुलगी सुरक्षित आहे. शिवरायांना माहित होताच ते तिला बहीण मानून लागलीच आपल्याकडे पाठवून देतील, पण तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. शत्रूच्याही मनात इतका दृढ विश्वास असू शकतो, तो असू शकतो फक्त माझ्या राजाविषयी, राजा शिवछत्रपतींविषयी. छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर शिवरायांनी मोहीम ओळखली ती थेट सुरतेकडे. सुरत म्हणजे त्या काळची मुघलांची फार मोठी व्यापारपेठ, खूप सदन. शिवरायांनी सुरतेवर छापा टाकायचे ठरवले, मात्र साऱ्या मावळ्यांना बजावलं. कोणीही कुठल्याही स्त्रीच्या अब्रूवर हात घालायचा नाही की मशिदींची नासधूस करायची नाही. योजना तयार झाली. सुरतेवर छापा पडला आणि लक्षावधी रुपयांची लूट घेऊन शिवराय पुण्यात दाखल झाले. आणि तेव्हापासून एक म्हण प्रसिद्ध झाली, ती म्हणजे सुरतेला लुटले आणि पुण्याला दान केले. यावेळेस रयतेचा आनंद गगनात मावेनासा झाला. भवानीवरील विश्वास आणखीनच दृढ झाले आणि स्वराज्याची खात्री पटली. जब जब शमशीरें तानी है माए भवानी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माए भवानी. अब सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी.
शिवरायांवर स्वराज्य नष्ट करण्यासाठी पाठवलं. सोबत प्रचंड फौज फाटाही दिला. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. पुरंदर हा स्वराज्यातील बळकट किल्ला, तो हाती घेतल्याशिवाय शिवाजीचा बिमोड करता येणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यासाठी पुरंदर हाती घेतलाच पाहिजे या हेतूने पुरंदर किल्ल्याकडे मोर्चा वळवला. त्यावेळेस पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी. मुरारबाजी म्हणजे पोलादी ताकदीचा, मोठ्या जिद्दीचा पराक्रमी शूरवीर. दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले. पण मुरारबाजी व त्याचे मावळे मागे हटले नाही. मुराची जिंकली. दिलेर खानाची सरशी बघून मुरारबाजी रागाने लाल झाला. सोबत 500 मावळे घेऊन मुघलांवर हल्ला करण्याचा बेत आखला. हर हर महादेव अशी गर्जना झाली. बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला. मुरारबाजी व मावळे मुघलांवर तुटून पडले. मुघलांवर जे तुटून पडले, मुघलांना पळता भुई वाट सापडेना. मावळे एकदम दिलेर खानाच्या छावणीत घुसले. मावळे अचानक घुसल्याने छावणीत एकच गोंधळ, नुसती धावा धाव, आरडा ओरड, कापा काप. दिलेर खान घाईघाईने हत्तीवर अंबारीत बसला आणि बघतो तर काय, मुरारबाजीची तलवार कुणाच्या छाताळात, कुणाच्या मस्तकात, तर कुणाच्या कंठात जे घुसत होती तो कुणालाच आटोपत नव्हता. अंबारीत बसलेल्या दिलेर खानाला बघून मुरारबाजी आणखीनच चौकाळला. कापा, मारा, मुर्दे पाडा असे ओरडून ओरडून शत्रूवर तुटून पडला. त्याची समशेर जोरात फिरू लागली. जो आड आला तो ठार झाला. इतक्यात त्या एकट्या नरवीराला मुघलांनी चहूबाजूंनी घेरले. अचानक मुरारबाजीची तलवार तुटून खाली पडली. मुरारबाजी निहत्ता झाला आणि ही संधी बघून मुघल त्याच्या पोटात भाला खूप असणार एवढ्या दिलेर खान अंबारीतून ओरडला. थांबा. मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. खान मुरारबाजीस म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. सलाम तुझ्या पराक्रमाला. तू आमच्या बाजूला ये, आमचा कौल घे. अरे बादशाह तुला सरदार करतील आणि बक्षीस म्हणून जहागिरी देतील. काय म्हणावं त्या मुघलांच्या तावडीत सापडलेल्या निहत्या मुरारबाजीनं. मान्य करावी दिलेर खानाची ऑफर. नाही, त्याने ती ऑफर मान्य केली नाही. तो नरवीर डोळे आणखीनच लाल करत ओरडला, अरे आम्ही शिवाजीची माणसं, तुझा कौल घेतो की काय? अरे काय कमी आहे आम्हाला स्वराज्यात? तुझ्या बादशहाची जहागिरी हवी कुणाला? आणि निहत्ता असलेला मुरारबाजी दिलेर खानाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी अंबारीच्या दिशेने बेभान धावत सुटला. तो धावत येतोय हे बघून दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला. तो थेट मुरारबाजीच्या कंठात. आणि एक शूरवीर मावळा स्वराज्यासाठी अमर झाला. बातमी शिवरायांना कळताच त्यांनी विचार केला, एक किल्ला वर्ष लढवता येईल, पण मुरारबाजीसारखी जीवाभावाची माणसं स्वर्गात गेली तर नाहीच परत आणता येणार. तेव्हा स्वराज्याची माणसं विनाकारण गमावू नये म्हणून त्यांनी मिर्झा राजे जयसिंगसह तह करायचे ठरवले. आणि या तहात 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांना द्यायचे कबूल केले. सोबत शिवरायांनी आग्र्याला जाऊन बादशाह औरंगजेबाची भेट घ्यावी अशी जयसिंगांनी गळ घातली. तीही मान्य केली. हा 1662 साली झालेला तह पुरंदरचा तह म्हणून इतिहासात अमर झाला. ठरल्याप्रमाणे शिवराय आपल्या निवडक सरदारांसह औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्याला भेटायला आग्र्याला त्याच्या दरबारात गेले. मात्र त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला. तो त्यांना सहन झाला नाही आणि पानेदारपणे ते दरबारातून बाहेर पडले. लागलीच संधी साधून बादशहाने राजाला कैद केले. बराच काळ शिवराय बादशहाच्या कैदेत राहिले आणि एके दिवशी मात्र मोठ्या चतुराईने शिवराय आणि त्यांचे सोबती बादशहाच्या कैदेतून पसार झाले आणि महाराष्ट्रात परत येताच तहामध्ये
कोंढाणा किल्ला काबीज करण्याची मोहीम आहे. मोहीम आखली खरी, पण ही जबाबदारी द्यायची कुणावर? बाबा बाबा मेरी असली बाजू तो तू है तानाजी. लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं. मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं. इस बेटे की आजादी. तानिया हर हर महादेव. मुक्काम उमरठ. नाव सुभेदार तानाजी मालुसरे.
पे सालार था, जिसका नाम था उदय भान। हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं। हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं। कोंढाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए कोंढाना ये तानिया जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते, तुम्हारे घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंढाना की, फिर मेरे रायबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। आजादी। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। गढ़ आला पर सिंह गिरा। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर तानाजी भगवे में समाया था। ताना गेला, स्वराज्य प्राप्तीसाठी ताना गेला, ताना गेला। शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले। दिवस उजाडला 6 जून 1674। पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा।
दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं राज पृथ्वीचे करील बाळ माझा समजा दुष्काळ दुष्काळ भट कोरड आभाळ समजा दुष्काळ दुष्काळ माती फुटिले तांघेली रया शेताची हो गेली सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अख्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो गोड भाकरी भाकरी
राज्याभिषेक थोपवण्याचा फरमान काढला. मात्र हवे म्हणून. पण तुम्ही काही काळजी करू नका, झालं ते झालं. पण मी बहादूर गडावर 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे जमा करून ठेवले आहेत. बस एवढा पावसाळा संपला की मी 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे आग्र्याला पाठवतोच म्हणून समजा. पैसा मिळतोय म्हटलं की बादशाह खुश. त्यामुळे ही बातमी ऐकून औरंगजेब खुश झाला. पण ही बातमी जितक्या वेगाने आग्र्याला पोहोचली तितक्याच वेगाने रायगडावर शिवाजी राजांना कळली. करायचं काय? नुकताच राज्याभिषेक झाला, निवांत बसू, कुठंतरी फिरायला जाऊ. असं नाही, शिवरायांना आराम माहित नव्हता. त्यांना फक्त एकच माहित, स्वराज्यासाठी अहोरात्र झटणे. शिवरायांनी लगेच फरमान काढला. हंबीरराव मोहिते यांना बोलावून आलं. हंबीरराव आले. महाराज बोलले, हंबीरराव, बहादूर गडावर 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे आहेत. हंबीरराव लगेच बोलले, ठीक आहे, आणतो. ठीक आहे, आणतो. हो, आणतो. लगेच उत्तर. कारण द्यायचं कामच नाही. कुठल्याही मराठ्याला कधीही कोणतीही मोहीम द्या, मराठे लगेच तयार. नाही म्हणणार नाही. ही शिस्त महाराजांनी त्यांच्या मावळ्यात तयार केली होती. पण अडचण अशी, बहादूर गडावरून 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे आणायचं म्हणजे काय भावला भावलीचा खेळ होता. अहो, बहादूर गडावर बहादूर खानाची सुसज्ज 35,000ची फौज तयार होती. शिवाय तोफा दारुगोळा वेगळाच. तेव्हा बहादूर खानाशी लढण्याकरिता किमान 50,000ची तरी फौज असावी. पण यावेळेस राज्याभिषेक आटोपून सारे मावळे शेतीच्या कामाकरिता आपापल्या गावी गेले. स्वराज्याची पद्धतच अशी की दसऱ्याला सीमोल्लंघन करावं आणि स्वराज्य संवर्धनाला लागावं आणि अक्षय तृतीयेला परत यावं, शेतीच्या कामाला लागावं. तरीही हंबीरराव बोलले, काळजी करायचं काही काम नाही, मी करतो बंदोबस्त. याचं कारण असं, आपण ऐकलं असेल, राज्य राखीव दल म्हणजेच रिझर्व्ह मिलिटरी फोर्स आज जगातल्या प्रत्येक देशाकडे असतं आणि आणीबाणीच्या वेळेस किंवा दंगलीच्या वेळेस या राज्य राखीव दलाची मदत घेतली जाते आणि परिस्थिती सांभाळली जाते. तर सांगायचा मुद्दा असा, ही राखीव राज्य दलाची संकल्पना शिवरायांनी या जगाला दिली आणि त्यावेळेस रायगडावर शिवरायांचे 10,000 सैन्याचे राखीव दल सुसज्ज होते. बस त्यातले 9,000 सैनिक हंबीररावांनी आपल्यासोबत घेतले. 1000 रायगडाच्या संरक्षणासाठी तेथेच ठेवले. आता 9,000 सैनिकांचेही 2 गट तयार केले, एक 7,000चा आणि दुसरा 2,000चा. हंबीरराव स्वतः 2,000 सैनिक घेऊन बहादूर गडाच्या दक्षिणेस म्हणजे खालच्या बाजूस करकुंब या गावी जाऊन थांबले. अहो, पण बहादूर खानाचे 35,000 आणि हंबीररावांच्या 2,000 काही तुलना तरी होऊ शकते नाही. तरी पण हंबीरराव खंबीर कसे? कारण शिवरायांनी शिकविलेला गनिमी कावा. आता उरलेले 7,000 मावळे हंबीररावांनी उत्तरेकडून म्हणजेच वरच्या बाजूने बहादूर गडावर धाडले. अहो, तरी पण हे 7,000 ते 35,000 काही तुलना होऊ शकते नाही. पण गनिमी कावा. आता हे 7,000 मावळे हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी करत करत उत्तरेकडून बहादूर गडाकडे येऊ लागले. खानाचा हेर गडावर पोहोचला. खां साहेब मराठे गडावर चालून येत आहेत. मराठे गडावर चालून येत आहेत, तेही दिवसा. मराठे तर रात्री येतात. होय, बहादूर खानाचा निष्कर्ष बरोबर होता. अफजल खानाचा वध वगळता शिवरायांच्या सगळ्या मोहिमा या रात्रीच आणि त्यातल्या त्यात अमावस्येच्या रात्री. मात्र आज मराठे दिवसा आले होते. खानाचा हेरावर विश्वास बसेना. मात्र इतक्यात त्याच्याही कानावर गर्जना ऐकू येऊ लागल्या, हर हर
आता त्याचाही विश्वास बसला. पण आता मराठे दिवस आलेच आहेत, म्हणजे नक्कीच हे 50,000 तरी असतील. म्हणून पूर्ण 35,000 सैन्यांचा फौजफाटा घेऊन बहादूर खान उत्तरेला मराठ्यावर निघाला. खानाचे सैनिकांनी मराठे समोरासमोर आले. गर्जना होऊ लागल्या. हर हर सलामत रहे, सलामत रहे. जय भवानी. यलगार तक तक दिन दिन. हर हर खान ओरडला, यलगार आक्रमण. ढाली उभ्या ठाकल्या, तलवारी उपसल्या गेल्या. आता मुघल वार करणार. इतक्यात मराठ्यांचा रिव्हर्स गेअर. भागो. मराठे पळायला लागले. आता मराठे पुढे पळत आहेत आणि मुघल मागे धावत आहेत. मराठे पुढे, मुघल मागे. मराठे पुढे, मुघल मागे. 2 मैल 5 मैल 10 मैल तरीही मराठे पुढेच आणि मुघल मागेच. बहादुर खान म्हणाला, रुको. भगोड़े मराठे भाग गए. मुझे लगा ये 50,000 होंगे, ये तो सिर्फ 7,000 है, इसलिए हमारे 35,000 सैनिक देखकर भाग गए. भगोड़े मराठे भाग गए. चलो वापस. बहादूर खानाचे सैनिक मैलभरच गेले असतील. इतक्यात मागे हेर धावत आला. हुजूर, मराठे फिर वापिस आ गए. बहादुर खान संतापला. ऐसी भी कोई लड़ाई होती है क्या यार? ललकारते हैं फिर भाग जाते हैं. अभी इनको छोड़ेंगे नहीं. पुन्हा फौजा समोरासमोर आल्या. मराठे ओरडले, हर हर सलामत रहे, सलामत रहे. जय भवानी. यलगार तक तक दिन दिन. हर हर परत खान ओरडला. पुन्हा तलवारी उगरल्या. ढाली सज्ज झाल्या. मुघल वार करणार. इतक्यात मराठ्यांचा रिव्हर्स गेअर. भागो. मराठे पुढे, मुघल मागे. मराठे पुढे, मुघल मागे. 5 मैल 10 मैल 20 मैल पुन्हा मराठे पुढेच, मुघल मागेच. पुन्हा खान म्हणाला, रुको. अब नहीं आएंगे ये भगोड़े मराठे. भाग गए. चलो वापस. पुन्हा 5 मैल गेले असतील नसतील इतक्यात मागे होऊन हेर परत ओरडला, हुजूर, मराठे फिर वापिस आ गए. खान संतापला. तळपायाची आग मस्तकात गेली. अब नहीं छोड़ेंगे मराठों को. जहां तक भागेंगे वहां तक जाकर मारेंगे. पुन्हा फौजा समोरासमोर आल्या. पुन्हा नारे झाले, हर हर. सलामत रहे, सलामत रहे. जय भवानी. यलगार तक तक दिन दिन. हर हर. परत खान ओरडला. पुन्हा तलवारी उपसल्या. ढाली सज्ज झाला. मुघल वार करणार. इतक्यात मराठ्यांचा रिव्हर्स गेअर. भागो. पुन्हा मराठे पुढे, मुघल मागे. मराठे पुढे, मुघल मागे. शिरूर आलं तरी मराठे पुढेच, मुघल मागेच. रांजणगाव आलं तरी मराठे पुढे, मुघल मागे. पुणे आलं तरी मराठे पुढेच, मुघल मागेच. आता पुण्यात आल्यावर काही मराठे कात्रज घाटात, काही मराठे सासवड घाटात, तर काही मराठे सिंहगडाच्या घाटात जे पसार झाले त्यांचा काही पत्ताच लागला नाही. खान अख्ख्या पुण्यात शोधतोय. मराठे गए कहा, यही तो थे. सारा दिवस त्याने मराठ्यांना शोधून काढलं, पण त्याला मराठे सापडले नाही. आणि सापडतील ते मराठेही कसले. त्या बहादूर खानास कुठे माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. खान आपल्या सैन्यांना म्हणाला, चलो अब भाग गए भगोड़े मराठे. हमने अच्छी खासी जीत हासिल की. सैनिकांनी नारा दिला, सलामत रहे, सलामत रहे. भाग गए रे भाग गए. भगोड़े मराठे भाग गए. जीत गए, हम जीत गए. सीमा को हम जीत गए. आणि आता बहादूर खान मोठ्या अभिमानाने छाती उंचावून
बहादूर गडाची वाट चालू लागला. आता इकडे जसा बहादूर खान पुण्यात पोहोचला तसा हंबीररावांचा एक हेर हंबीररावांकडे गेला. बातमी दिली, हंबीरराव लागले कामाला. हंबीरराव 2000 सैनिकांनीशी बहादूरगड चढले. गडावर असलेल्या 1-2 चौकीदारांना थापडथुपड केलं. 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडे पकडले आणि गडावर जे जे मौल्यवान साहित्य उचलता येईल ते सगळं उचललं. उरलेलं पेटवून दिलं आणि रायगडाच्या दिशेने रवाना झाले. इकडे जसजसा बहादूर खान गडाच्या जवळ येऊ लागला तसतसा त्याला गडावर धूर दिसू लागला. जसजसा जवळ येऊ लागला तसतसा धूर आणखीनच जास्त दिसू लागला. त्याला आश्चर्य वाटू लागलं. तो गडावर पोहोचला आणि सुचलेल्या चौकीदाराला विचारलं, क्या हुआ? सब ले गए हुजूर. कौन? मराठे हुजूर. तो हम किन के पीछे दौड़ रहे थे? मराठे हुजूर. तो यहाँ कौन आए थे? मराठे हुजूर. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी. सडकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी. डोळ्यात तुझे पार पगार रक्तात जागू दे गाज भवानी माता. हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर राजे. शिवाचे किशोरा आम्ही त्या भैरवाचे आम्ही कंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मोदकी मोजून चंडीची इतिहास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसे लाडवा जाऊन कोरे फाडून पडल्यानं जाती मराठे. वज्रजांचे वार गाव तरण त्यांचे ढाल देवीची खण 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 मनी स्वराज्य धन धन धन. शिवरायांची अन मराठेची जमातीचा मान मराठे उलट जाती शत्रू सारा भगवाच्या तणात रोवे मराठे. आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी दोऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी दोऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवा पिकांचे संकट जाई ग हरणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा
35 वर्षाच्या काळात जवळजवळ 200 किल्ले जिंकले व बरेच नवे किल्लेही बांधले. ना कधी त्यांना थकवा आला ना कधी थांबले. आज काळालाही वाटलं असेल की त्यांनी आता थोडीशी विश्रांती घ्यावी आणि तो दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा जाणता राजा साऱ्या रयतेला दुःख सागरात लोटून या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला. धन्य ती जिजामाता आणि धन्य तो शिवबा. शिवरायांचे 8वावे ते रूप, शिवरायांचा 8वावा तो प्रताप. शिवरायांच्या मरणाची बातमी घेऊन साखी मुस्ताईद औरंगजेबाकडे आला. बड़ी खुशी की खबर है हुजूर. क्या हुआ? काफिर बजहिना जिरत. त्याने फारसीत सांगितलं. काफिर नरकात गेला. कौन? शिवा हुजूर. औरंगजेब हे ऐकून शांत झाला. त्याने नमाजाची चादर म्हणजेच मुसल्लत खाली अंथरली. नमाजाच्या रिवायता पठन केल्या आणि रिवायता पठन झाल्यावर हात वर केले आणि म्हणाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. माझ्या राजाची शत्रूच्याही मनात जी प्रतिमा आहे ती ही. अरे औरंगजेबासारखा कट्टर वैरी सुद्धा म्हणतो, परमेश्वरा स्वर्गाची दारं खुली ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येत आहे. आणि साखी मुस्ताईदला म्हणतो, तुम्हें पता है कौन गया है? अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक चारित्र्याचा असामान्य योद्धा राजा शिवछत्रपती हा महापुरुष गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज की. परक्यांनाही आदर वाटावा, ज्यांच्या शत्रूंनाही आदर वाटावा असा माझा राजा, राजा शिवछत्रपती. माझ्या राजाचे नाव येथील प्रत्येक शिवभक्ताच्या काळजात कोरले गेले आहे. आज 450 वर्षानंतरही माझा राजा प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. शोध कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेणार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर महाराज गेल्याच्या श्वास है गहाण श्वास है गहाण बदल रे किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घे
संभाजी महाराज गादीवर बसले आणि स्वराज्य पूर्वीसारखं सुरळीत झालं. छत्रपती संभाजी महाराज के माझ्या उशाला माझ्या राजा माझा शिवबार माझ्या राजा माझा शिवबार माझ्या राजा माझा शिवबार माझ्या राजा माझा शिवबार. स्वराज्याची धुरा सांभाळली, स्वराज्य अबाधित ठेवले. पुढे राणी ताराबाई, पेशवे या आणि अशा अनेक मराठा सरदारांनी हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. हिंदवी स्वराज्य जपले, शिवरायांनी दिलेली प्रेरणा जपली, त्यांचे विचार जपले. त्यामुळेच महाराजांनी पेटवलेली वात आजही प्रत्येक माणसाच्या मनामनात तेवत आहे. आणि त्यामुळेच आजही प्रत्येक मनुष्य महाराजांना मानतो, जाणतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या विचारसरणीवर चालतो. त्याच संबंधीचा एक प्रसंग असा. गोष्ट आहे 1947 जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला होता आणि साऱ्या भारतात स्वातंत्र्याचा जल्लोत्सव सुरू होता. मात्र त्याच वेळेस भारत पाकिस्तान फाळणीमुळे अवघा पंजाब राज्य हिंदू मुसलमान द्वेषाने पेटवून उठला होता. अशाच एका गावात दंगल पेटली होती हिंदू मुसलमानांची. हिंदू मुसलमानांना कापत होते आणि मुसलमान हिंदूंना. वेळ रात्रीची होती आणि एक मुसलमान तरुणी हिंदूंच्या कचाट्यात सापडली. वो देख मुसलमानी. हिंदू ओरडला आणि तिच्या मागे धावला. तरुणी जीव मुठी धरून पळू लागली व चौकातून एका गल्लीत शिरली. गल्लीतल्या एका बोळात शिरली. एका घरात दिवा पेटत होता. तरुणीने दार ठोठावलं. वाचवा. एका हिंदू तरुणाने दार उघडला. तरुणी ताळकन घरात शिरली. मला वाचवा हो, रात्रभर लपायला जागा द्या. ती गयावया करू लागली. त्याने नुसत्या इशाऱ्याने तिला घरात ढाळलं. आपल्या खोलीत झोपायला जागा दिली. ती मुसलमानी हिंदूच्या घरी निवांत झोपी गेली. तरुणाला प्रश्न पडला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची. मी हिंदू, ही मुसलमान. मनात आणलं तर आता इथं मीही हिच्या आबरूची लक्तर उडवू शकतो. मग कुठल्या भरोशावर ती इथे थांबली? रात्रभर विचार केला, उत्तर सापडलं नाही. सकाळ झाली, तरुणी उठली, जायला निघाली. जाता जाता तिने याचे आभार मानले. न राहून याने तिला विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची. मी हिंदू, तू मुसलमान. मनात आणलं असतं तर मीही तुझ्या आबरूची लक्तर उडवू शकलो असतो. मग कुठल्या भरोशावर तू इथे थांबलीस? ती तरुणी म्हणाली, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची. मी हिंदूंच्या कचाट्यात सापडली. जीव मुठी धरून पळू लागली. चौकातून एका गल्लीत शिरली. गल्लीतल्या एका बोळात शिरली. मला तुझ्या घरात दिवा पेटत दिसला. मी दारावर आले, दार ठोठावले. पण दार ठोठवण्यापूर्वी खिडकीतून आत बघितलं तेव्हा मला दिसलं तू वाचत होतास शिवचरित्र. छत्रपती शिवाजी महाराज की. मला माहिती आहे, जो शिवाजीला मानतो, जो शिवाजीवर प्रेम करतो, तो कधीही कोणाच्याही अब्रूवर हात घालणार नाही. म्हणून आणि फक्त म्हणूनच मी इथं बिनघोर थांबली. माझ्या राजाची आजही परधर्मीयांच्याही मनात जी प्रतिमा आहे ती ही. जय भवानी. जय शिवाजी. हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा.
त्याबद्दल तुम्ही या दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपले आभार मानतो. तुमचे आभार मानल्याशिवाय मला राहावत नाही आहे आणि मी मध्ये आपले आभार मानले. परत एकदा आपले आभार आणि समोर जातो. आज आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात विविधता आढळते. कुठे प्रादेशिक विविधता आहे तर कुठे भाषिक विविधता. उत्तरेला हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा देशाचा मान उंचावत आहेत तर दक्षिणेला अथांग सागर या भारत भूमीचे चरण धुत आहे. कुठे हिंदी आहे तर कुठे उर्दू, कुठे पंजाबी आहे तर कुठे बंगाली, कुठे तमिळ आहे तर कुठे तेलुगू, कुठे कन्नड तर कुठे मल्याळम. प्रोग्राम संपला नाही अजून, आणखी एक गाणं आहे. गाणं आहे. कुठे हिंदी आहे तर कुठे उर्दू आहे, कुठे पंजाबी आहे तर कुठे बंगाली, कुठे तमिळ तर कुठे तेलुगू, कुठे कन्नड आहे तर कुठे मल्याळम. मात्र प्रदेशात भाषेत जरी विविधता असली तरी सारा देश एक आहे. साऱ्या देशात एकता आहे. भारत देश हे जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आमच्या संविधानाने आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे आणि आम्ही या राष्ट्राची एकता आणि एकात्मता टिकवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत. आणि अशा या धर्मनिरपेक्ष सार्वभौम राष्ट्राच्या सुवर्ण मध्यस्थानी आपला महाराष्ट्र उभा आहे. आणि या महाराष्ट्रात वसलेल्या प्रत्येक शहराला, प्रत्येक गावाला आमच्या मराठीचे भूषण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. अशा रीतीने ज्या मराठीला ज्ञानेश्वरांनी सर्वोच्च स्थान मिळवून दिले, ज्या मराठीच्या आधारे संत नामदेवांनी अभंगातून मानवतेचा संदेश दिला, ज्या मराठीतून संत एकनाथांनी भारुडे लिहिली आणि कोणतीही उच्च नीच असा भेदभाव मानू नका असा लोकांना उपदेश केला, ज्या तुकारामांची भजनं आजही घराघरातून मोठ्या भाविकतेने गायली जातात, ज्या मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, अशा त्या मराठी भाषेचे आम्हा सर्वांना भूषण आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया माय मराठीच्या गुणगौरवाने. जय मराठी, जय महाराष्ट्र.
क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासना